मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील समस्त स्त्री वर्ग हा इतर राज्यातील स्त्रियांच्या तुलनेत अधिक प्रगत आणि सक्षम आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी महायुती सरकारच्या खंबीर योजनांची साथ आहे। सन्माननीय श्री एकनाथ शिंदेजी यांनी महाराष्ट्रातील तमाम भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रत्येक स्त्री सुखावी, समाजातील विविध स्तरातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांना त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये आर्थिक हातभार लाभावा या हेतूने आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्तम संगोपनासाठी हातभार म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली। या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये असा आर्थिक लाभ दिला जात आहे। जुलै 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेला ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,30,00,000 भगिनींना 5 हप्त्यांमध्ये मिळून एकूण 17,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे। या योजनेद्वारे वर्षाकाठी एकूण 46,000 कोटींच्या निधीचं वाटप करण्यात येईल। तसंच राज्यातील गृहिणींना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करावं या हेतूने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली। राज्यातील गृहिणी या अत्यंत काटकसर करून आपला संसार चालवत असतात। अशातच गरजू आणि योजनेस पात्र गृहिणींना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाकाठी 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे। आर्थिकरित्या दुर्बल कुटुंबातील गृहिणींना या योजनेमुळे खूप फायदा होत आहे। LPG सिलेंडरच्या या सवलतीमुळे विविध स्तरातील स्त्रियांनी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले आहेत। तसंच 19 लाख आर्थिकरित्या दुर्बल कुटुंबातील गृहिणींच्या बँक खात्यात आतापर्यंत सबसिडी जमा करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील आपल्या भगिनींना कायमस्वरूपी बळकटी दिली गेली पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर भक्कम उभं राहता यायला पाहिजे या विचारानं चालणारा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे। ते नसते तर लाडकी बहीण सारखी योजना प्रत्यक्षात येऊच शकली नसती। अशा क्रांतिकारी योजनांच्या आड कोणीही येता कामा नये असा चंग बांधूया। या पुन्हा एकदा मिळून येत्या 20 नोव्हेंबरला धनुष्यबाणाला मतदान करूया आणि पुन्हा एकदा महायुती सरकारच्या भविष्यवादी धोरणांचीच निवड करूया। केलंय काम भारी, आता पुढची तयारी। विकासाचं निशाण, लाडकं धनुष्यबाण।